दिल्लीत गेली 10 वर्ष जे सत्तेत आहेत त्यांनी दिल्लीतल्या शालेय शिक्षणाची गुणवत्ता कमी केली आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली। पंतप्रधानांच्या हस्ते आज नवी दिल्लीत नजफगढ इथं वीर सावरकर महाविद्यालयाची पायाभरणी आणि इतर विकास कामांचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते। केंद्र सरकारनं शिक्षणासाठी दिलेला अर्धा निधीही दिल्ली सरकारनं खर्च केला नाही। 10 वर्षात दिल्लीत केवळ आपदा होती असा टोला लगावत त्यांनी आप सरकारच्या कामावर टीका केली। यमुना नदीमध्ये वाढलेल्या प्रदूषणाबद्दलही मोदी यांनी आप सरकारला लक्ष्य केलं। अन्ना हजारे जी को सामने करके कुछ कट्टर बेईमान लोगों ने दिल्ली को आपदा में धकेल दिया। शराब के ठेकों में घोटाला, बच्चों के स्कूल में घोटाला, गरीबों के इलाज में घोटाला, प्रदूषण से लड़ने के नाम पर घोटाला, भर्तियों में घोटाला। ये लोग दिल्ली के विकास की बात करते थे, लेकिन ये लोग आपदा बनकर दिल्ली पर टूट पड़ी है। ये लोग खुलेआम भ्रष्टाचार करते हैं और उसका महिमा मंडन भी करते हैं। एक तो चोरी, ऊपर से सीना चोरी। दिल्ली का हर नागरिक कह रहा है, दिल्ली का हर बच्चा कह रहा है, दिल्ली की हर गली से आवाज आ रही है, आपदा को नहीं सहेंगे, बदल के रहेंगे। केंद्र सरकारचं नवं शैक्षणिक धोरण गरीब आणि मध्यम वर्गातल्या मुलांना शिक्षणाच्या नव्या संधी देणारं धोरण आहे। सरकारनं झोपडपट्ट्यांच्या जागी पक्कं घर बांधण्याचं अभियान हाती घेतलं आहे। दिल्लीत अशोक विहार इथल्या स्वाभिमान अपार्टमेंट्स इथं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नव्यानं बांधलेल्या 1675 सदनिकांमुळे गरिबांना प्रतिष्ठेचं जीवन जगता येणार आहे असं पंतप्रधान म्हणाले। गृहनिर्माण, पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्रातल्या या सर्व प्रकल्पांमुळे दिल्लीचा चेहरा मोहरा बदलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते स्वाभिमान प्रकल्पातल्या लाभार्थ्यांना घराच्या किल्ल्या प्रदान करण्यात आल्या। तसंच नौरोजी नगर इथं वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि सरोजी नगर अशा 2 नागरी पुनर्विकास प्रकल्पांचं उद्घाटनही पंतप्रधानांनी केलं। द्वारका इथं सीबीएसईच्या एकात्मिक कार्यालय संकुलाचं उद्घाटन आणि दिल्ली विद्यापीठात 600 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 3 नवीन प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते झाली।